दादू मंदिरात गेलेला आहे, फोंडेजी ऑफिस वरून नाही आले अजून। अरे अरे प्यार से सुखी रहा। अरे हे काय घालतो दादू? मैं भी चोर के साथ नीचे जा रही हूँ। स्पीक, सॉरी यू कॅनॉट स्पीक। तुम्ही सुद्धा चरण दर्शन घ्या पांडुरंगाचं। आम्ही खूप नशिबान आहोत की आमच्या घराच्या चांगलं फुटलेलं आहे बेल सुद्धा, त्याच्यामुळे मला भीती वाटते। आणि आता माझे पांढरे केस हलके सोनेरी झालेले आहेत। पंखा कोण बंद करून यायचा? हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक नाही करत आहे, कारण आज इंदिरा एकादशी आहे आणि आमच्या सर्वांचं एकादशीचं व्रत आहे, त्याच्यामुळे मी स्वयंपाक नाही करत आहे। फक्त आता खिचडी बनवायची आहे, पण अगोदर तुळशी पूजन करते आणि नंतर खिचडी करते दादूच्या डब्यासाठी। सकाळची माझी पूजा अर्चना तर झालेली आहे आणि सकाळी पूजा करीन मला खूप छान वाटतं। सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशी मातेचं पूजन करत असते मी अगोदर। चला आता खिचडी करते दादूच्या डब्यासाठी। दादू తీసుకుంటే वाटर मैन चम्मच। आयुष्यवंत भव, यशस्वी भव। अरे अरे प्यार से सुखी रहा। अरे हे काय घालतो दादू? अरे चोर घालतात हे, चोर। दाखव शुअर फेस, त्याच्यावरून हेल्मेट किती गुदमरत असेल। हे राम देखो, रॉबर, हमारे घर का रॉबर। बरोबर है ना? एम आई राइट? चोर चोर है ते। चलो मैं भी चोर के साथ नीचे जा रही हूँ। चला मी पारिजातची फुलं आणायला खाली चाललेली आहे। गोविंदा, आज बरं वाटत आहे, पाऊस नाही पडला तर। चला दादू गाडी काढत आहे, मी इकडं पारिजातची फुलं वेचते। बाबा फुलं सगळी खराब झालेली आहेत पारिजातची, थोडीशी मिळतील मला। हे बघा इथं एक चांगलं फूल मिळालेलं आहे, रख देते इसमें। इकडे एक फूल। आराम से गाडी चालायला बेटा। चला आज एवढीच फुलं मिळाली, बाकीची फुलं ना झाडाच्या शेंड्यावरती ते पडतच नाहीत। आज हवा नाही ना सुटली, त्याच्यामुळे पडली नाहीत खाली। आणि सकाळ सकाळी बाहेरचे लोक येऊन घेऊन जातात फुलं, चांगलंच आहे, त्यांचा देव आमचा देव एकच आहे। चला नानी येऊ का? नानी मॉर्निंग वॉक करत आहे। करा फिरा तुम्ही, आता मी जाते। फोंडेजी कुठे गे? चला फोंडेजी थोड्या वेळाने देवपूजा करतील, वाहतील फुलं देवाला। चला आता व्यायाम करून घेते, सगळी कामं तर झालेली आहेत। चला व्यायाम झालेला आहे माझा आणि आता आम्हाला मंदिरात जायचं आहे, पण फोंडेजी त्यांचं आवरत आहेत। चला फोंडेजी आत्ता देवपूजा करत आहेत। हांजी फोंडेजी, राधे राधे। माझं झालेलं आहे सगळं फोंडेजी काम। बघा खिचडी केली, भांडी घासली, देवासाठी जल पण भरलेला आहे। आता खिचडीचं नैवेद्य पण देते। हे घ्या फोंडेजी नैवेद्य। स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणीय स्वाहा नैवेद्यम समर्पयामि। फोंडेजी ने आता खिचड़ी देते। हे क्या फोंडेजी, खा लो खिचड़ी फिर मंदिर चलेंगे, ठीक है ना? आत्ता मना पण खिचड़ी खाता है। हाँ जी, हाउ इज इट? हाउ इज खिचड़ी? स्पीक, सॉरी यू कॅनॉट स्पीक। युअर माउथ इज फुल ऑफ खिचडी। चला आता आम्ही मंदिरात जाऊन येतो
आती बेटा चालू आराम से. इथं देवासाठी नैवेद्य पण घेतलेला आहे ड्रायफ्रुट्सचा. ठीक आहे रखियो आके. पंडितजी बसू का? पोहोचलो आहोत आम्ही मंदिराच्या बाहेर आणि आज आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात आलेलो आहोत. आम्ही खूप नशिबान आहोत की आमच्या घराच्या परिसराभोवती पांडुरंगाची मंदिर आहेत 2-3, श्रीकृष्णाची मंदिर आहेत 2-3. भजन कीर्तन चालू आहे मंदिरामध्ये. आणि हे बघा इथं माझ्या चिरंजीवांची शाळा होती. 10वी पर्यंत मुलं इथं शिकली आणि समोर मंदिर आहे पांडुरंगाचं. प्रणाम प्रणाम नामदेव भगवान की जय. प्रणाम पांडुरंगा शतकोटी प्रणाम. किती सुंदर सावळी मूर्ती आहे पांडुरंगाची. तुम्ही सुद्धा चरण दर्शन घ्या पांडुरंगाचं. ही माता राणी जगज्जननी रुक्मिणी माता हे बघा किती सुंदर दिसत आहे. चरण दर्शन घ्या तुम्ही सुद्धा. पांडुरंग आणि रुक्मिणी माताचं दर्शन झालेलं आहे. आता मी घरी चाललेले आहे. कोंडजी मला खाली पार्किंगमध्ये सोडतील आणि ऑफिसला जातील. माझ्या चिरंजीवांची शाळा नर्सरी ते 10वी पर्यंत ह्या शाळेत शिकलेली आहेत चिरंजीव. चले फोंडजी. धन्यवाद फोंडजी, आपने मुझे गली के बाहर छोड़ा. पहली दीजिए हमारी. धन्यवाद. और आप आराम से गाड़ी चला के जाओ ऑफिस. ठीक है आती हूँ. ठीक आहे चला. टेन्शन आहे सोडलेलं आहे फोंडजीने मला. सगळ्या कुंडामध्ये पाणी झालेलं आहे पावसाचं. कुंड्या पावसाच्या पाण्याने फुल भरलेले आहेत. बेलाचं झाड छान आलेलं आहे. आता चांगलं फुटलेलं आहे बेलसुद्धा. आणि हे आहे भलं मोठं आवळ्याचं झाड. आणि हा देशी आवळा आहे. छोटे छोटे आवळे असतात ना तो आवळा आहे. एक तुळशी माता खूप पसरलेली आहे. चला जाते आता घरी. मना वाट बघत बसलेला असेल माझी. मना where are you and what are you doing? पुन्हा शर्ट काढलास का? What is your problem? Why you are not wearing clothes? Because I don't like to wear clothes in Okay. home. And why did you buy so much clothes? For outside. वाह भाई वाह वाह. कमाल आहे. Wear clothes also. Okay. You have 3-4 bunions. That also you are not wearing. दम लागला वरती येईपर्यंत. बाकी मला आता केसांना मेहंदी लावायची आहे. हे बघा ह्या कढईमध्ये मी रात्री मेहंदी भिजायला ठेवलेली आहे. मेहंदी सुद्धा चांगली भिजलेली आहे. आता अगोदर नामस्मरण करते थोडा वेळ, त्याच्यानंतर मेहंदी लावते केसांना. आता माझं नामस्मरण झालेलं आहे आणि माझ्या मनाची कॉलेज जाण्याची तयारी चालू आहे. हांजी आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा. औजो नॉट अरे ओके औजो. चला आता मी सुद्धा केसांना मेहंदी लावते. आज जवळजवळ 7 ते 8 वर्षांनंतर मी केसांना मेहंदी लावत आहे. मेहंदी लावल्यानंतर सर्दी व्हायची मला भीती वाटते, कारण मेहंदी थंड असते ना, त्याच्यामुळे मला भीती वाटते. पण आज लावतच आहे. काय करणार, दिवसेंदिवस केस पांढरे होत चाललेले आहेत आणि त्यात मेहंदी थंड असते, त्याच्यामुळे मी टाळत होते मेहंदी लावायचं. तर शेवटी आज लावतेच, काय करणार. तर मेहंदी लावल्यानंतर 3 तास तरी केस धुवायचे नसतात, तर 3 तास मी आता आराम करते. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता मेहंदी लावून झाल्यानंतर मी केस स्वच्छ धुतलेले आहेत आणि आता माझे पांढरे केस हलके सोनेरी झालेले आहेत. बरं वाटत आहे. आता 7-8 वर्षानंतर मेहंदी लावली आज, पण मला थोडीशी थंडी वाजत आहे मागाशी केस धुतल्यामुळे. आता मी सुंठेचा काढा बनवून पिते आणि आता 5 वाजलेले आहेत तरी सुद्धा लाईट लावावी लागली, कारण बाहेर पुन्हा आभाळ भरून आलेला आहे. माझा दादू आराम करत आहे, मगाशी चाललेला आहे कॉलेजवरून आणि आता माझा मन आलेला आहे असं मला वाटतं. स्वागत है आपका, वेलकम बैक.
म्हणा टुडे इज एकादशी व्रत. Why did you bring this? Okay, Huh? we will eat tomorrow. How are you looking? But it is looking brown. Yes, brown. Mehndi makes hair brown. Understand? How are you looking? Tell me. You're looking old. He? Old? Yeah. Old lady? Oh my God! What my son is saying? I'm an old lady. Because it is very much brown. Don't touch dirty hand. काढा पण चांगला उखळलेला आहे. आता शोधून घेते माझ्यासाठी. पण अगोदर गॅसवरती भगर शिजायला ठेवते. चला मस्त मस्त सुंठ आणि गुळाचा चहा पिते. आता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि माझा दादू आता सायंकाळची देवपूजा करत आहे. येलो पुत्र नैवेद्य अंजी पंखा कोण बंद करून यायचा. वा भाई बाबा पूजेला बसला आहे आणि जांभळा देत आहे. कमाल आहेत. माफी चाहता हूं. बळा हा दिवा लाव. चौकटीच्या बाहेर ठेवते. आज एकादशी आहे ना. पण ती मी आता धुतली ना त्याच्यामुळं आवाज येतो तडतड. चलो चौकटीच्या बाहेर ठेवते. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. गोविंद जय बोलो गोपाल जय जय. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम तत्पुरुषाय विद्महे. सायंकाळची देवपूजा झाल्यानंतर लगेच आम्ही फराळ करायला बसलेलो आहोत. मी आणि मनास खात आहोत. दादू मंदिरात गेलेला आहे. फोंडेची ऑफिसवरून नाही आले अजून. आता मी त्यांची वाट बघत नाहीये कारण मी सकाळपासून काहीही नाही खाल्लं. फक्त दुपारी एक डाळिंब खाल्लेलं. त्याच्यामुळे मला आता खूप भूक लागलेली आहे. आणि आम्ही खात आहोत भगर आमटी आणि थोडासा साबुदाणा. येलो पुत्र सूर्यकांत टेक दिस. आता आम्ही फराळ खाऊन घेतो. व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.